वय बिन लग्नाच्या, अरे कधी लग्न करणार तू हा? 35 वर्ष वय झालं तुझं, तुला अजून पोरगी भेटना वय हा? लग्न होऊन लोकांना पोरं झाली, बाळं झाली, नातवं यायची वेळ झाली, अजून सुद्धा तुझं लग्न व्हायना का हा? 35 वर्षापर्यंत कोण राहतंय का बिना लग्नाचं? मित्रांनो, असे टोमणे तुम्ही समाजामध्ये खूप सारे ऐकलेले असतील. मुलांबद्दल हे टोमणे मारले जातात, मुलांना त्रास दिला जातो, मुलांना टॉर्चर केला जातो या एका गोष्टीवरती. पोरं उशीमध्ये थोबाड घालून रडतात या विषयामुळं. मित्रांनो, या मुलांना कुठल्याही गोष्टी तुम्ही सहन करायला हवा, परंतु लग्नाचा विषय ज्यावेळेस येतो, त्यावेळेस यांच्या डोळ्यातनं पाणी येतं. कारण यांच्या मनात तो न्यूनगंड तयार झालेला असतो, की आपल्याला कोणीही स्वीकारायला तयार नाही आहे. आपल्याला अक्षरशः माझ्या कर्मामुळं माझ्या काही अशा अडचणी आल्या, ज्याने की मी पैसे कमी कमवतोय, मला प्रॉपर्टी नाही आहे, मी दिसायला वेगळं आहे, यांसारख्या गोष्टींमुळं काही-काही मुलांचे लग्न होत नाहीत. उशीर होतो, 30 वर्ष, 35 वर्ष वय होतं आणि मित्रांनो, ह्यांना ट्रोल केलं जातं. ह्यांच्या तोंडावरती काहीही बोललं जातं. ही मूर्ख लोकं जी समाजात वावरत आहेत, ह्यांना हे समजत नाही, की या सगळ्या गोष्टी मनाला लागतात. पोरांना देखील भावना असतात, पोरांना देखील मन असतं. पोरं देखील मित्रांनो रडतात. याच्यामध्ये जर आपण पाहिलं ह्या टॉपिकवरती तर पोरं खूप रडतात. असं वाटतं लोकांना, की अरे काय लग्नाचा नाही राहिला, काय नाही राहिला, याला काय अक्षरशः म्हणजे याची लायकीच काढा. परंतु ही चुकीची गोष्ट आहे मित्रांनो. खरं बघितलं तर या समाजामध्ये तुम्ही ज्यावेळेस वावरता तुम्हाला लगेच कळून येईल, की बाबा रे एखादा लग्न न झालेला जो तरुण असतो तो सगळ्यात जास्त डिप्रेशनमध्ये असलेला तरुण असतो. Instagram रील्सवरती एखादा फोटो टाकला, लग्नाबद्दल अपेक्षा व्यक्त केली, तर तिथं डायरेक्टली त्याच्या कमेंट्समध्ये अक्षरशः त्याला हरेश केलं जातं. म्हणतं, "आता हे काय तुझं लग्न करायचं वय आहे का? नातू यायचं वय आहे तुझं?" यांसारख्या गोष्टी त्याला बोलल्या जातात. तो दिसायला वेगळा आहे, जाड-जूड असेल तर वेगळ्याच प्रकारचे मीमे पाठवून त्याला ट्रोल केलं जातं. मित्रांनो, हे आहे आपल्या समाजामधली कथा आणि याच प्रकारे मित्रांनो, जिथे मुलगी असेल, मुलीला कधी ट्रोल केलं जात नाही. मुलीला असं म्हणलं जात नाही, "तू कशाला लग्न करतीये, काय करत नाही?" आणि याच्यामध्ये मित्रांनो, जी मुलगी थोडीशी वेगळी जाड-जूड वगैरे असेल, त्या मुलीला ट्रोल केलं जातं. मी असं म्हणत नाही, की प्रत्येक मुलीला ट्रोल केलं जात नाही. परंतु थोडंसं वय झालं, 30-35 वय झालं, तर मुलीला या प्रकारे ट्रोल केलं जात नाही, ज्या प्रकारे पोरांना ट्रोल केलं जातं. पोरांची अक्षरशः लायकी काढली जाते. पोरांना म्हणलं जातं, की "बाबा रे, तू तर दवाखान्यात जाऊन ये, कारण तुला बघूनच अक्षरशः लोकं तुला पसंत करत नाहीत." एवढ्या भावना दुखवल्या जातात पोरांच्या. प्रत्येकाच्या मनात या गोष्टी चाललेल्या असतात. मनात पोरं ठेवतात, परंतु कुणासमोर बोलायची हिंमत नसते. 35-35, 40-40 वर्षाचे पोरं व्हायला लागले, तरी लग्न होईना. हे आई-वडिलांवरती पण टेन्शन असतं. या मुलांवरती टेन्शन असतं. मी कमवतोय बाबा, पैसे माझ्या हातात येतात आहे, माझ्याकडे प्रॉपर्टी नाही आहे, तर लग्न होईना. याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, त्याचं शिक्षण झालं नाही, परंतु त्याला काम नाही आहे आणि याच्यामध्ये काही साधं-मोधं काम करत असेल, तरी त्याला पोरगी येईना. आजकाल सगळं सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व पोरींना पाहिजे आणि पोरींच्या आई पाहिजे. पोराला पुण्यामध्ये जॉब असला पाहिजे, तिथं फ्लॅट असला पाहिजे, पोरगा एकुलता एक असला पाहिजे, पोरगा फ्लॅट घेऊन पुण्यामध्ये राहायला पाहिजे, आई-बापाजवळ पोरगा राहिला नाही पाहिजे, गावाकडं त्याची बागायतदार शेती असली पाहिजे. माझी पोरगी फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणार, तिथं खाऊन येणार, तेवढ्यापुरतं तेवढं राहणार, यांसारख्या अपेक्षा आजकालच्या आई आहे. आणि याच्यामध्ये जर हुंड्याची गोष्ट पोराच्या आई काढली, तर लिटरली त्या पोराला ट्रोल केलं जातं. "तू काय पोरीकडनं पैसे खाणार का?" यांसारख्या गोष्टी बोलतात. काही-काही लोकं ह्याच्यामध्ये देतात मित्रांनो, करोडो रुपये देतात, गाड्या देतात, फोर व्हीलर देतात आणि ह्याच्यामध्ये काही-काही जण प्रॉपर्टी बघून देतात फक्त आणि नंतर काय होतं हे तुम्हाला पण माहितीच आहे मित्रांनो. जर त्रास द्यायला चालू झाला, त्या मुलाला बघितलं जात नाही, फक्त प्रॉपर्टी बघितली जाते. तो त्रास द्यायला चालू होतो आणि त्याच्यानंतर त्या मुलीचा शेवट वेगळ्या प्रकारे होतो आणि या ठिकाणी चांगले जे पोरं असतात, जे फक्त जॉबला असतात, ज्यांना जमीन जायदाद नसते किंवा जमीन जायदाद असली, चांगलं व्यक्तिमत्व असलं, तरी त्यांना पोरगी दिली जात नाही. त्यांना असंच राहावं लागतं आणि गावाकडचे जे तरुण आहेत मित्रांनो, ते अक्षरशः याच त्रासाला वैतागलेले आहेत. कारण गाव त्यांना सुटत नाही, त्यांचे आई त्यांना सुटत नाही. जमीन जायदाद तिथं आहे, त्यांची संस्कृती तिथं आहे आणि अक्षरशः त्या पुण्या-मुंबईला येऊन तडपडण्यापेक्षा, राहण्यापेक्षा तो तिथं आरामात सुखात राहतोय, चांगला पैसा कमवतोय. तरी देखील या पोरींना व पोरींच्या आई-वडिलांना या गोष्टी एक्सेप्ट नाही आहेत. मित्रांनो,
हुंडा द्यायच्या बाबतीत हे काही असल्या पोरं जे असतात त्यांना तर डायरेक्टली म्हणतात, "तू तू एवढं काय फक्त काम तर करतोय, तुला कसं आहे?" जरी पोरगा सर्व गुण संपन्न असला तरी त्याला पैसे देताना, हुंडा देताना यांसारख्या गोष्टी बोलतात आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता असली तर त्या पोराला डायरेक्टली रिजेक्शनच पडतं. 30-30, 35-35 वर्ष पोरांची वयं व्हायला लागली, पोरांची लग्न होईनात. या ठिकाणी पोरं न्यूनगंडात चाललेले आहेत. त्यांना समजत नाहीये की त्यांच्यासोबत होतंय काय लिटरली. आणि हा न्यूनगंड खूप डेंजरस असतो मित्रांनो. मनामध्ये अक्षरशः अशांती असते. 24 तास विचार चालू असतात. याच्याचमध्ये मित्रांनो काही जणं आत्महत्या करतात. काही जणं सोडून जातात सगळं. आई-वडिलांना सोडतात. इकडं पुण्या-मुंबईसारख्या एरियामध्ये येऊन राहतात. फक्त या लग्नासाठी. लग्नाचा टॉपिक जो आहे तो खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे या गोष्टीची थट्टा-मस्करी करू नका. कुणाला चिडू नका. कारण काही जणं टोकाचं पाऊल देखील यामध्ये उचलतात. एवढीच माझी विनंती राहील मित्रांनो, कुठल्याही मुलाला लग्नावरनं तुम्ही चिडवू नका. त्याचं होईल, नाही होईल, काय होईल तो त्याचा निर्णय आहे. त्याला पसंत होईल पुढं जाऊन हे, परंतु आपण त्याला हिंमत दिली पाहिजे, ना की त्याचं खच्चीकरण केलं पाहिजे. नक्कीच मित्रांनो, माझे या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. खरा मुद्दा काय आहे हे पण तुम्हाला कळलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.